आजच्या या व्हिडिओमध्ये मी एक अशी स्टोरी घेऊन आलो आहे, जी स्टोरी तुम्हाला सांगणार आहे की कर्मकांड किती घातक असतात. हे कर्मकांड तुमच्या आयुष्याला लावू शकतात. एवढंच नाही तर आयुष्याला कसे लागत गेले आणि सगळ्यात शेवटी त्या महिलेचा या कर्मकांडामुळे जीव गेलेला आहे. फक्त जीव गेलेला नाही, त्या महिलेची जी पूर्ण फॅमिली होती, ती पूर्ण फॅमिली देखील कशी या सगळ्या कर्मकांडामध्ये वळत गेली किंवा पूर्ण परिवार कसा उद्ध्वस्त झाला, हे मी या स्टोरीच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे. तर सुरुवातीलाच आपण जसं नेहमी सांगत असतो तसंच दोन पैलू या स्टोरीमध्ये महत्त्वाचे आहेत. एक म्हणजे ती जे काही देवीचं देव करीन म्हणतायत त्या त्या लेडीजला, ती देवीचं करणारी ती महिला देव करीन, आणि दुसरी म्हणजे ती उद्ध्वस्त झालेली फॅमिली. आणि महत्त्वाची गोष्ट आहे की या सगळ्या गोष्टींमध्ये आजार पण एक महत्त्वाचं आहे. आता हे आजार, ही उद्ध्वस्त झालेली फॅमिली, जीव गेलेली महिला आणि देवीचं देवकरण करणारी जी काही देवकरीण आहे, ही काही महत्त्वाच्या लिंकेज लागणार आहेत. तर स्टोरी तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याच्या नंतर तुम्हाला समजून येईल की नक्की काय घडलं होतं. तर मित्रांनो, तसंच काही दिवसापूर्वी मला एक कॉल आला आणि कॉलमध्ये त्या छोट्या मुलीचा आवाज येत होता. कदाचित ती मला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होती आणि कॉल व्यवस्थित मला न ऐकल्यामुळं मी तो डिस्कनेक्ट केला. परंतु परत मला एकदा कॉल आला आणि त्यावेळेस ती डायरेक्ट रडायला लागली. मी सांगितलं की दादा, आम्ही पुण्यामध्ये आलो आहे, पुण्याच्या ससून हॉस्पिटलमध्ये. आम्हाला इथलं काहीच माहीत नाही आहे, परंतु आम्ही तुमचे व्हिडिओ बघतो आणि तुमचा नंबर त्यावरती होता, तर अपेक्षा आहे की तुम्ही आम्हाला मदत कराल. मी म्हणलं ससून हॉस्पिटलमध्ये तर आपण काय मदत करत नाही. तरी त्यांना विचारलं की काय मदत करायची आहे तुम्हाला. तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आमच्या आईला ॲडमिट करायला इथं सांगितलं आहे, कॅन्सर झालेला आहे, आणि मग आम्हाला पुढचं कसं काय ॲडमिट करायचं आहे किंवा कुठं घेऊन जायचं ह्या बाबतीत आम्हाला कल्पना नाही आहे. तर तुम्ही जर ससूनला आलात आणि ही जर तुम्ही आम्हाला मदत केली तर चांगलं असेल. आणि योगायोग मी त्याच भागामध्ये रिपोर्टिंग करत होतो आणि त्यामुळे मी त्या भागात ससूनला पोहोचलो. ससूनला पोहोचल्याच्या नंतर त्या महिलेचा केस पेपर कापून काढला आणि तिला ॲडमिट करण्याची प्रोसेस आपण सुरुवातीला हाती घेतली आणि डॉक्टरांनी तिला ॲडमिट करून घेतलं. त्यानंतर काही तपासण्या झाल्या. मी डॉक्टरांना जाता जाता विचारलं की डॉक्टर, काय नक्की परिस्थिती आहे आणि कुठपर्यंत ही केस सिव्हिअर किती आहे. तर डॉक्टरांनी स्पष्ट शब्द सांगितलं की काही दिवसांचे हे आपल्याकडे पाहुणे आहेत, त्यामुळं जेवढं शक्य होईल तुमच्या काही गोष्टी राहिल्या असतील, यांच्या इच्छा राहिल्या असतील किंवा यांच्या जमिनीचे काही कागद असतील, जे आपण प्रॅक्टिकल बोललं पाहिजे, की जमिनीचे काही कामं राहिले असतील किंवा तुमचे इतर काही कामं राहिले असतील, तर ते कामं करून घ्या किंवा खूप कमी दिवसाच्या ह्या पाहुण्या आपल्याकडं आहेत. असं सांगितल्याच्या नंतर मी शॉकिंग झालो की नक्की एवढा सगळा एवढी सिव्हिअर केस झाली आणि ही फॅमिली आत्तापर्यंत गप्प का राहिली. मग मी त्या गेटच्या बाहेर निघणारच होतो, तेवढ्यात ती मुलगी, ज्या मुलीने मला कॉल केला होता, ती मुलगी समोर आली आणि बोलली की मीच तुम्हाला तो कॉल केला होता आणि मी ह्या महिलेची मुलगी आहे. आणि मग त्यावेळेस मी त्या मुलीला विचारलं की मग एवढी मोठी केस, ज्यावेळेस एवढा आजार हा वाढला, तर सुरुवातीला तुम्हाला या कॅन्सरचे काही सिम्पटम्स आढळून नाही आले का. त्या महिलेला पिशवीचा कॅन्सर झाला होता. पोटामध्ये जे महिलांना गर्भपिशवी असते, त्या गर्भपिशवीचा तो कॅन्सर झाला होता. आणि मग त्यावेळेस मी त्यांना विचारलं की मग तुम्हाला याच्या बाबतीत काही सिम्पटम्स आढळून नाही आले का याच्या अगोदर. त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की आई आम्हाला सांगायची की मला किडनी स्टोन आहे, मूतखडा आहे, आणि मग त्याच्यावरतीच आम्ही ट्रीटमेंट करत होतो. पण एवढं सांगितल्याच्या नंतर तिने एक महत्त्वाचा पॉज घेऊन सांगितलं की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही 4 वर्षापूर्वी, 2 वर्षापूर्वी आईला पोटात दुखण्याची आईने तक्रार केली होती. ती जी मुलगी आहे ती घरात थोडीशी शिकलेली मुलगी होती. बाकी पूर्ण परिवार हा शिकलेला नाही आहे. ती एकच मुलगी थोडी शिकलेली होती. आणि मग तिने सांगितलं की आईने तक्रार केली होती की पोटात दुखते, त्यामुळं मी आईला हॉस्पिटलला घेऊन गेले. डॉक्टरांनी पोटात दुखण्याच्या गोळ्या दिल्या, काही सोनोग्राफी वगैरे करायला सांगितलं आणि त्यांनी सांगितलं की थोडं आहे पोटाच्या त्या पिशवीला थोडंसं काही सूज वगैरे आलेली आहे. आणि त्या हिशोबाने गावात म्हणजे छोटे डॉक्टर होते ते, त्या डॉक्टरांनी त्या पद्धतीच्या गोळ्या दिल्या. आज गोळ्या दिल्या म्हणजे आज रात्री दुखायला होतं, आज रात्री त्या महिलेने गोळ्या खाल्ल्या आणि गडबड एवढी होती की रात्री गोळ्या खाल्ल्या आणि सकाळपर्यंत त्यांनी वाट बघितली आणि सकाळपर्यंत ते थोडंसं बरं वाटत होतं, परंतु जेवढं बरं वाटायला पाहिजे तेवढं त्यांना ते बरं वाटत नव्हतं. आणि हे सगळं त्यांच्या घरामध्ये चाललं आहे हे एका शेजाऱ्यांनी ऐकलं आणि शेजाऱ्यांनी लगेच एक रेफरन्स आणला. तो रेफरन्स आणला त्या देवकरणीचा. ही देवकर्णी हा शब्द मुळात मराठवाड्यातला शब्द आहे. आता इकडं संपूर्ण महाराष्ट्रात त्याला काय म्हणतात मला सांगता नाही येणार, परंतु एखादी देवी असते आणि देवीची पूजा करणारी लेडीज म्हणजे तिला देवकरीण असं म्हणतात.
तर ही देवकरणीचा रेफरन्स त्या शेजारणीने घेऊन आणला आणि शेजारणीने सांगितलं की तुमच्या आईला आपण त्या देवकरणींकडे घेऊन जाऊ, जेणेकरून तुम्हाला काहीतरी रिझल्ट त्याचे भेटतील. मुळात मला कुठल्याही देवांचा, कुठल्या धर्माचा मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून अपमान करायचा नाही आहे किंवा काही विटंबना पण करायची नाही. परंतु कोणीतरी एखाद्या अनपढ परिवाराला कसं फसवते याचे काही उदाहरणं मला तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करायचे. तर मग ती जी कोणी हे होती, शेजारीण होती, त्या देवकर्णीकडे घेऊन गेली आणि मग देवकर्णीने तिचा तो ड्रामा सुरू केला. ते काचावरती काय 1 रुपयाचा कॉईन ठेवायला सुरू केला. त्यानंतर काही सायन्सच्या ज्या गोष्टी आहेत त्या तांदळाच्या ह्याच्यामध्ये ते खुपसून ते असं वर करायला त्यांनी ते ड्रामा सुरू केला. आणि मग नंतर थोड्या वेळाने सांगितलं की देवीचा तुमच्यावरती कोप झाला आहे आणि त्यामुळंच तुम्हाला हे आजार झालेला आहे. मग आता मग ह्याचं काय करता येईल आपल्याला, कसं ते व्यवस्थित करता येईल? तर मग त्यांनी सांगितलं की काही नाही, देवीला एक तेलाचा पुडा लागणार आहे, नारळ लागणार आहे आणि छोटं मोठं पूजेचं साहित्य लागणार आहे. ही होती पहिली पायरी. सगळ्यात महत्त्वाची म्हणजे ही पहिली पायरी होती. या पहिल्या पायरीमध्ये त्यांनी 1001 रुपयाचा खर्च त्या परिवाराकडून करून घेतला आणि हे पण सांगितलं की आता जर तुम्ही नाही केलं, जसं आता खराबच्या केसमध्ये आपण बघतोय की जर हे उपाय नाही केले तर तुझा होणारा नवरा मरणार आहे किंवा तुझं लग्नही होणार नाही. अशाच प्रकारच्या ब्लॅकमेलिंग धमक्या त्या देवकर्णीने देखील दिल्या आणि सांगितलं की जर आता तुम्ही हे उपाय नाही केले आणि देवीच्या दारातून तुम्ही रिटर्न गेलात तर हा आजार वाढणार आहे आणि हा एवढा आजार वाढेल की याच्यामध्ये तुमचा जीव देखील जाऊ शकतो. मग भीतीपोटी 1000-2000 रुपयाकडे कोण बघणार आणि त्यातली त्यात अनपढ घराणे. मग त्यांनी तो 2000 रुपये खर्च करून टाकला. त्या देवीला तेलाचा पुडा असेल किंवा साडी असेल, जे काही छोटं मोठं 1000 रुपयामध्ये ज्या गोष्टी होत्या त्या देवीसाठी त्या देवकर्णीकडं देऊन टाकलं. त्यानंतर ते परिवार घरी आला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला आत्ता काही 1 मिनिटापूर्वी सांगितलं होतं की काल रात्री हीच फॅमिली एका छोट्या डॉक्टरकडे गेली होती. त्या डॉक्टरनी त्या सुजाच्या बाबतीत काही गोळ्या पण देखील दिल्या होत्या. मग त्या देवकर्णी देखील एक छोटंसं घरात पडलेलं ते पाणी वगैरे काहीतरी दिलं नारळाचं किंवा XYZ आणि छू म्हणून त्यांना तिथून जायला सांगितलं. पण ते घरी आले आणि घरी आल्याच्यानंतर त्या डॉक्टरने दिलेल्या गोळ्या त्या परिवाराने खाल्ल्या आणि 2-3 दिवसाच्या नंतर थोडं त्या महिलेला बरं वाटायला लागलं होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मग त्या महिलेने माइंडसेट तो तयार केला की मला डॉक्टरने रिझल्ट नाही दिला, मला रिझल्ट दिला तो त्या देवकर्णींनी. मुळात हा रिझल्ट त्या देवकर्णींनी दिला नव्हता. तो रिझल्ट त्या डोलो नावाची जी गोळी होती किंवा ज्या काही महत्त्वाच्या ज्या ताप आल्यानंतर गोळ्या असतात किंवा सूज आल्यानंतर ज्या गोळ्या असतात त्या डॉक्टरने दिल्या होत्या, त्या गोळ्यांचा तो रिझल्ट होता. आणि या परिवाराने समजून घेतलं की आपल्याला डॉक्टरचा रिझल्ट नाही आलेला, आपल्याला ह्या महिलेच्या सांगण्यानुसार आपल्याला रिझल्ट आलेला आहे. आणि मग खऱ्या अर्थानं ते परिवार उद्ध्वस्त व्हायला सुरुवात होती. मग आता इतकं उद्ध्वस्त हे परिवार होतं आहे की त्या महिलेचा ज्या काही त्या पूजाच्या गोष्टी आहेत, त्या पूजाच्या गोष्टींना जे काही पैसे लागणार आहेत, ज्या साहित्याला पैसे लागणार आहेत, हे पैसे त्या परिवाराकडे नसतात. मग त्यावेळेस ते त्याच्याकडून लोन घेतात, व्याजाने पैसे घेतात. परंतु त्या ज्या देवकर्णीचे जे पैसे आहेत ते त्या देवकर्णीच्या पूजेसाठी हे खर्च करत असतात. मग ज्या वेळेस आता परत ते पोटातला जो काही तो कॅन्सर आहे तो वाढायला लागतो किंवा ती सूज आहे ती वाढायला लागते, मग परत ते अजून त्या देवकर्णीकडे जाणार आणि मग देवकर्णीचं ते नेहमीचा प्रमाणे तो काय दांडा खुपसायचा आहे, 1 रुपयाचा कॉईन ठेवायचा आहे, तो ड्रामा ती देवकर्णी सुरू करणार. आणि मग ड्रामाच्या अंती ती परत एकदा सांगणार की आता यावेळेस देवीने तुम्हाला चांदीची नथ मागितली आहे, यावेळेस देवीने तुम्हाला चांदीचा मुकुट मागितला आहे. आणि एवढं काय काय त्या देवकर्णीने, मी स्वतः त्यानंतर त्याचे काही त्या मुलीच्या मोबाईलमध्ये फोटोज बघितले किंवा काही असे गुगल पेचे ट्रान्झॅक्शन बघितले आणि सगळं मी त्यातून ॲनालिसिस करत होतो की नक्की एवढं घडलं आहे का. तर चांदीचा मुकुट दिला होता, चांदीची नथ दिली होती, साड्या महागड्या साड्या दिल्या, 1 नाही 2 नाही 11 महागड्या साड्या दिल्या होत्या. आणि मग ही देवकर्णी त्या साड्या ज्या दुकानातून त्या साड्या घेतल्या त्याच दुकानदारांना ती परत विकायची, कमी भावात 100-200 रुपये कमी घ्यायची आणि त्याच भावामध्ये ती विकायची. अशा प्रकारचा त्या देवकर्णीचा हा बिझनेस चालला होता आणि यांचं मात्र हे परिवार उद्ध्वस्त होत होता. आणि शेवटी 4 वर्ष हे परिवार स्ट्रगल करत होता. त्या 2 मुली त्यांच्या घरामध्ये कामाला होत्या, त्या 2 मुली कामाला जायच्या, पैसे कमवायच्या आणि हे सगळे पैसे या देवीच्या नादात किंवा या भोंदू देवकर्णीच्या नादामध्ये हे सगळे पैसे त्या खर्च करायच्या. आणि शेवटी 4 वर्षानंतर त्या मुलीने मला सांगितलं की आज आमच्यावरती वेळ आली
आणि आमच्यासाठी कुठलाही देव आमच्यासाठी धावत आला नाही. आमच्यासाठी धावत आले ते म्हणजे डॉक्टर, परंतु आमची ती वेळ चुकली आणि काळाने आमच्यावरती घात केला. परंतु मुळात हा काळाने घात केला असं आपल्याला म्हणता येणार नाही आहे. तर ज्या वेळेस आपण एखाद्या गोष्टीकडं बघत असतो, एखाद्या गोष्टीकडे वळत असतो, त्या गोष्टींच्या बाबतीत आपण काहीतरी एकदा कोणाचा तरी सल्ला घेणं आवश्यक असतं किंवा कोणाला तरी विचारणं आवश्यक असतं की मी हे जे करतोय ते केलं पाहिजे का, किंवा मी ह्या गोष्टींना जे काही प्राधान्य देतोय ते दिलं पाहिजे का, हे विचारणं किंवा या बाबतीत एकदा चौकशी करणं खूप गरजेचं असतं. जर तुमच्या आजूबाजूला असं काही घडत असेल तर तुम्ही त्यांना वेळीच थांबवा, जेणेकरून तुमच्या शेजारच्याचा, तुमच्या नातेवाईकाचा जीव जाण्यापासून तुम्ही त्यांना वाचवाल. अशाच प्रकारच्या घटना महाराष्ट्रामध्ये वारंवार घडताना दिसत आहेत. ज्या पण घटना घडत आहेत किंवा जे अनुभव आपल्याला येतील, जे एक्सपिरियन्स येतील, ते मी क्रांती न्यूजच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत नक्कीच घेऊन येणार आहे. या घटनेतून तुम्हाला काय शिकायला भेटलं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. आणि असे जर लोक कोणचे या एखाद्या आत्ताच्या कंडिशनला जर एखाद्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये अडकलेले आहेत तर त्या लोकांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून ते वेळी सावध होतील आणि कुठल्याही देवकर्णींकडं धाव न घेता, भोंदू महिलांकडे धाव न घेता ते डॉक्टरांकडे धाव घेतील, मेडिकल ट्रीटमेंट घेतील आणि आपला जीव वाचवतील. तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये मला नक्कीच कळवा. मी मेघराज गावारे, तुम्ही बघताय क्रांती न्यूज. धन्यवाद.